सानेगाव आश्रमशाळा प्रकरणात गुन्हा दाखल होणार का? सर्वांना उत्सुकता. अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या जिल्हा अध्यक्ष मालू निरगुडे यांच्याकडून आरोपींवर विनयभंगासह अॅट्रॉसिटीनुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी. निवेदन देताना पीआय मारुती पाटीलसह उपविभागीय पोलीस अधिकारी देखील उपस्थित होते. परवानगी न घेता मुलींच्या वस्त्रामध्ये गेलं आणि मुलीवर मॅडमवर विशेषतः हात पकडणं, धक्काबुक्की करणं, पर्यंत धक्काबुक्की जायचं. तर ह्याचं कुठंतरी हा प्रकार जर आज थांबला नाही तर बाकीच्या आश्रमशाळेमध्ये बिगर आदिवासी लोक जातील त्या ठिकाणी असं गुन्हेगारी करत आहे. तर हा कुठं प्रकार थांबला पाहिजे आणि कुठंतरी कारवाई झाली पाहिजे एवढ्या दिवशी आपण अध्यक्षांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे. तर याच्यावर आपण लवकरात लवकर कारवाई करावी. ठीक आहे. याचा परिणाम काय होईल तर की शिक्षणावर आहे ना, आता मुलं कुठेतरी एक आता चांगल्या पद्धतीने शिक्षण मार्गावर ना ते तेवढं डिस्टर्ब होते. मुलांच्या आई वडिलांना काय वाटेल आमची मुलं सुरक्षित नाही, नको बाबा आहे ते बरं. सर आता आपल्याकडे ना जी घटना मला काहीतरी साधारणतः शनिवारी ही घटना घडली. त्या ठिकाणी आपण जेव्हा आपल्याला फोन केला तेव्हा आपण पोलिसांच्या माध्यमातून ती मध्यस्थी केली. त्या ठिकाणी मध्यस्थी केल्यानंतर तो वातावरण थोडं शांत झालं. तर जसं त्या ठिकाणी पोलीस निघाले ते लोक वापस आहेत ना काही मिनिटात पुन्हा त्या ठिकाणी गेले, वाद निर्माण केला. काय म्हणून काय रूल आहे तिथं तर एखाद्या जर आश्रमामध्ये मुलींच्या वस्तीगृहामध्ये जाणं किंवा जायचं तर वरिष्ठांची पुन्हा परवानगी घ्यावी. बरोबर. आता ह्या मॅडम ते सांगितलं तुम्ही जर परवानगी असेल तर तुम्ही जाऊ शकता, पण जिथपर्यंत परवानगी मिळत नाही तिथपर्यंत मी जाऊ शकतो. ही माझी वैयक्तिक जबाबदारी. निवेदन देऊन 25 दिवस अजूनही गुन्हा दाखल नाही,